मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता जे पुनर्नियुक्ती होणार आहे यासाठी आता एक अपडेट आली आहे। तर त्या अपडेटमध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि हे परिपत्रक सातारा जिल्ह्यामधून जाहीर करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण बघणार आहे। तर प्रतिमध्ये कोण आहे बघू शकता, सर्व शासकीय खासगी आस्थापना प्रमुख सातारा जिल्हा। तर हे सातारा जिल्ह्यासाठी काढण्यात आलेलं पत्र आहे। तर यामध्ये विषय काय बघू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींच्या पुनर्नियुक्ती बाबत। तर यामध्ये जे पुन्हा नियुक्ती मिळालेली आहे विद्यार्थ्यांना 6 महिन्याचं प्रशिक्षण कंप्लीट झाल्यानंतर परत 5 महिन्यांचं प्रशिक्षण देण्याबद्दल जे पुनर्नियुक्ती होणार आहे त्याबद्दलची अपडेट यामध्ये देण्यात आलेली आहे आणि नवीन नियुक्तीबद्दल सुद्धा यामध्ये अपडेट दिलेली आहे। तर बघू शकता माननीय महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयांवर कळविण्यात येते की कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्या आस्थापनेत ज्या उमेदवारांनी 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा उमेदवारांना 5 महिन्यांची मुदतवाढ मिळून सदरील योजना 11 महिन्यांची करण्यात आलेली आहे। हे आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये अगोदर 6 महिने आता 5 महिने टोटल 11 महिन्याची ही योजना झालेली आहे। तरी आपणास कळविण्यात येते की सदरील मुदतवाढ मिळालेल्या प्रशिक्षणार्थींना पोर्टलवर पुनर्नियुक्ती देण्यासाठी वेब पोर्टलचे काम चालू आहे। वरील वेब पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर पुनर्नियुक्ती याबाबतचे जे मार्गदर्शन सूचना हे कार्यालयास प्राप्त होताच आपणास कळवण्यात येईल आणि त्यानंतर ज्या उमेदवारांचे 6 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा उमेदवारांना 5 महिन्यांचे जे राहिलेले त्यांचे प्रशिक्षण आहे म्हणजे पुनर्नियुक्ती करण्यात यावी। तर अशा प्रकारे हे परिपत्रक शासकीय व खासगी आस्थापना यांना देण्यात आलेलं आहे। तर यामध्ये आता जे विद्यार्थ्यांचे 6 महिने प्रशिक्षण कंप्लीट झालेले आहे तर त्या विद्यार्थ्यांना परत 5 महिन्याचं प्रशिक्षण देण्यासाठी हे जे पोर्टल आहे म्हणजे जी साईट होती यावरती आता काम सुरू आहे। म्हणजे त्यावरती नवीन टॅब ओपन करून देण्यात येणार आहे की तुम्ही जे प्रशिक्षण ऑलरेडी घेतलेलं आहे किंवा नाही, आणि यामध्ये आता नवीन विद्यार्थी नोंदणी सुद्धा होऊ शकते कारण यामध्ये नवीन विद्यार्थी सुद्धा जॉईन करू शकणार आहे। तर येत्या काही दिवसांमध्ये हे जे पोर्टलचं काम पूर्ण होईल आणि त्याबद्दलचं परिपत्रक येईल आणि त्यानंतर विद्यार्थी जे 5 महिन्यांचं प्रशिक्षण करणार त्यांना पुनर्नियुक्तीबद्दल फॉर्म फिल करावा लागू शकतो आणि नवीन विद्यार्थ्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करायचं काम पडू शकते। तर अशाबद्दलची ही एक अपडेट आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।